स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाचं किचन। तर आजची आपली रेसिपी आहे पावभाजी। पावभाजीसाठी लागणारे साहित्य आहे, मी छोटे 6 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर शिमला मिरची, वाटाणे आणि फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे 3 ते 4 वेळेस। त्याच्यानंतर किसलेलं बीट घेतल्याने पावभाजीला चांगला कलर येतो। तर चला आता आपण पावभाजीसाठी लागणारे साहित्य आहे लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ आणि बटर। आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकर चांगलं गरम झालं आहे। आता त्याच्यात मी पाणी टाकून घेत आहे। कुकरमध्ये ठेवलेलं पाणी चांगल्यापैकी गरम झालं आहे। त्याच्यात मी फ्लावर, वाटाणे आणि बारीक कट केलेली शिमला मिरची घालून घेत आहे। आता त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक किस केलेलं बीट घालून घेत आहे। कुकरचं झाकण लावून 10 मिनिट आपण भाज्या वाफण्यासाठी गॅसवर कुकरमध्ये ठेवल्या आहेत। 10 मिनिट झाले आहेत। आता आपण बघूया आपली भाजी चांगली वाफली गेली असेल। आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊया। भाज्या चांगल्या वाफल्या गेल्या आहेत। आपल्या भाजी चांगली वाफली गेली आहे। शिमला मिरची, वाटाणा आणि फ्लावर, तर यामध्ये मी बटाटे टाकून घेतले। आता ते मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहे। सगळं वाफून घेतलेले बटाटे, फ्लावर, मटार आणि शिमला मिरची व्यवस्थितरित्या एका कुकरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे। गॅसवर ठेवलेली कढई चांगलीपैकी गरम झाली आहे। आता त्याच्यात मी बटर घालून घेत आहे। आता बटरमध्ये मी कांदा टाकून घेत आहे, बारीक कट केलेला कांदा। आता कांदा बटरमध्ये आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ। कांदा हा चांगला परतला गेला पाहिजे, त्याला लालसर कलर आला पाहिजे। आता कांद्यामध्ये मी लसूण अद्रकची बारीक केलेली पेस्ट काढून जी मिक्सरला बारीक केली होती ती मी कांद्यामध्ये घालून घेत आहे। कांद्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट व्यवस्थितरित्या मिक्स झाली आहे। आता याच्यात मी कट केलेले बारीक टोमॅटो टाकत आहे। आता मी 2.5 चमचे पावभाजी मसाला, त्याच्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट घालून घेत आहे। आता ते मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता मी कढईमध्ये जे आपण कुकरला लावून घेतलेलं बटाटे, शिमला मिरची, फ्लावर आणि वाटाणे जे मी बारीक करून घेतले होते, आता मी ते ह्या कढईमध्ये घालून घेत आहे। आता मी हे व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेत आहे। भाजीमध्ये आता 1.5 चमचा मीठ टाकून घेऊया। तर ते मिक्स आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया। 5 मिनिट आपण कढई गॅसवरच राहू देऊयात। आपली पावभाजी तयार झालेली आहे। आता मी कढई खाली उतरवते। आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता मी त्याच्यावर पाव भाजून घेत आहे। पाववर मी थोडंसं बटर लावून घेत आहे, त्याच्यामुळं पावचीही चव लागते। अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा घरी। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब नक्की करा।